अनेक विद्यार्थी शहरामध्ये शिकायला येतात आणि सकाळी हॉटेलमध्ये नाश्त्याला जातात. मी तेच म्हणतो आहे. आता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता येतील. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही काही लोक असा विचार करतो आहे आमच्या पक्षातले की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्पाचं उद्घाटन हे मिठी नदीच्या जो गाळ आहे, सगळा मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये अशा अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता येईल. मोदींचं जे स्वप्न आहे, या निमित्तानं जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्रात आणि देशात, तर आम्ही त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी, तर त्यांनी ताबडतोब ते मंजूर करावं. आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवू आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू. हे आमची भूमिका आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते. औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतो आहे, टाईल्स उद्योगाला बसतो आहे, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे. मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये आमची भूमिका आहे. ज्या चुली बंद केल्या होत्या, चुली बंद करून गॅस सुरू केले होते, पण आता ते गॅस बंद करून अनेक व्यावसायिकांनी चुली पेटवलेल्या आहेत. नाही, हे मोदींचे जे स्वप्न आहे भारताला 100 वर्ष मागे नेण्याचं, ते आता पूर्ण होत आहे. मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनं ज्या प्रकारचं राज्य इथे चालवलं आहे त्याच्यामुळे इथे गाड्या जाऊन बैलगाड्या येणार आहेत, बरं का. हे मोदींचं स्वप्न आहे पहिल्यापासून. हमारा संस्कार, हमारी संस्कृती. त्यांचं ही संस्कृती संस्कार हाच आहे की विज्ञान नष्ट करायचं. आणि हे असं अगाध ज्ञान जे पाजळत आहेत नाल्यातून गॅस, पण आम्ही तयार आहोत. देशावर संकट आहे, आम्ही नाल्यातून गॅस निर्मिती करायला तयार आहोत. उद्घाटनाला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी यावं. आम्ही त्यांना मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे गॅस निर्मिती नाल्यातून होऊ शकेल हे त्यांना आम्ही ठिकाणं दाखवायला तयार आहोत. पंतप्रधान इस्रायलला गेले होते आणि त्यानंतर युद्ध सुरू झालं. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर सांगितलं गेलं असेल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत तयारी का करण्यात आली नाही, आणि जर सांगितलं गेलं नसेल तर भारतासाठी हा मोठा धोका मानायचा. बघा की कालच अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरलिना म्हणून त्यांनी एक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की आम्ही भारत सरकारला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे आणि भारत हा एक उत्तम ॲक्टर आहे. हे काल म्हटलं आहे त्यांनी. आम्ही सांगू तेच ते ऐकतात आणि करतात, त्यांना उत्तम ॲक्टिंग जमते. हे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं म्हणणं आहे काल. हा देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे की भारत हा एक ॲक्टर आहे, आम्ही सांगू तेच करतात. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे अमेरिकेचं कठपुतळी बाहुलं बनलेलं आहे. हे काल व्हाईट हाऊसमधून सांगण्यात आलेलं आहे. सर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी इन्व्हेस्टमेंट
टेक्सासमध्ये आली आहे. शुद्धीकरणाचा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने स्वतःने अनाऊन्स केलं आणि 50 वर्षात पहिलं भारतीय शुद्धीकरणाचं प्रकरण लिहिलं आहे. नाही आता असं आहे की हा शेवटी व्यापार आणि या ट्रेड डीलचा जो फायदा आहे तो मोजक्या उद्योगपतींनाच होणार आहे. कोणी एखादा भारतातला उद्योग जर अमेरिकेत जात असेल तर नरेंद्र मोदींना आम्हाला प्रश्न विचारायचे की भारतातले उद्योग परदेशात का जात आहेत. जी गुंतवणूक भारतात व्हायला हवी, जी गुंतवणूक महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, जी गुंतवणूक या देशातल्या अन्य भागात व्हायला पाहिजे, या भारतामध्ये गुंतवणूक करावी असं आमच्या मोठ्या उद्योगपतींना का वाटत नाही आहे, ही शोकांतिका आहे. आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाकात घेतली आहे. तारे जमीन पर जसं चला हिंदी में क्या है, तसं विरोधकांना सारे जमीन पर आणले असं शोभा फडणवीस विरोधकांना सारे जमीन पर आणले. बोले क्या है. प्रधानमंत्री ये प्रेसिडेंट ट्रम्प ने कहा है कि इंडिया की एक बिजनेस फर्म की इन्वेस्टमेंट से पहली रिफाइनरी जो है वो अमेरिका बनाए. रिफाइनरी की सबसे ज़्यादा ज़रूरत भारत को है, क्योंकि जिस तरह से ईरान और इज़राइल के युद्ध में एक दूसरे के ऊपर जो बम बरसाए जा रहे हैं उसमें बहुत सी रिफाइनरीज, चाहे खाड़ी देशों में है, चाहे इज़राइल में है, चाहे ईरान में है, बहुत सी रिफाइनरीज, ऑयल रिफाइनरीज उद्ध्वस्त हो गई है. और उसका सबसे ज़्यादा संकट भारत पर मंडरा रहा है. भारत में अब ईंधन का संकट है, गैस का संकट है, कमर्शियल गैस, घरेलू गैस. भारत के उद्योग बंद हो रहे हैं गैस के संकट से और ईंधन के संकट से. तो इस प्रकार की इन्वेस्टमेंट बड़े बड़े उद्योगपति भारत छोड़कर विदेश में क्यों जा रहे हैं, उसका जवाब प्रधानमंत्री मोदी जी को देना पड़ेगा कि हमारे उद्योगपति अब हमारे देश में इन्वेस्टमेंट नहीं करना चाहते हैं, क्योंकि यहाँ की हालत ठीक नहीं है, यहाँ की सरकार की दिशा ठीक नहीं है, इसलिए वो विदेश में जाना चाहते हैं. ये सरकार को जवाब देना पड़ेगा. ये पहली बात. अब भारत पर जो संकट है, गैस, घरेलू गैस, कमर्शियल गैस, ऊर्जा, हम उससे कैसा निपटारा करेंगे. मुंबई जैसे शहर में, दिल्ली जैसे शहर में, बेंगलुरु में 30% रेस्टोरेंट्स बंद हो गए हैं गैस की किल्लत से. 30%. उसका सीधा असर होता है रोज़गार पर. मोरबी का टाइल्स उद्योग बंद हो गया है जो गुजरात में है. मोरबी में 4 लाख से ज़्यादा जो लोग हैं वो उसी उद्योग पर निर्भर है. महाराष्ट्र में फाउंड्री उद्योग है, फाउंड्री, इंजीनियरिंग, फार्मास्यूटिकल्स, उनके लिए भी ये गैस की ज़रूरत होती है. वो बंद होने के कगार पर है. प्रधानमंत्री ने कहा था इस युद्ध का कोई परिणाम भारत देश पर नहीं होगा, लेकिन 8 दिन में बहुत ही गंभीर परिणाम हमको दिखने लगे हैं. कहाँ से लाएंगे गैस. मोदी जी के पास कुछ उसका विकल्प है. तो हमने ये सोचा है, मोदी जी बहुत बड़े शास्त्रज्ञ है, वैज्ञानिक है, साइंटिस्ट है. कुछ साल पहले मोदी जी ने एक संशोधन किया था कि नाले से गैस बनाएंगे. आपको याद होगा तब सब लोगों ने उनकी चेष्टा की. हाँ, मजाक उड़ाया मोदी जी का, अरे क्या बोल रहे हैं, हम नाले से गैस पैदा करेंगे और घर घर में चूल्हे जलाएंगे. अब वो समय आया है मोदी जी का संशोधन एक्चुअल प्रैक्टिकली निर्माण करने का. तो हम ये चाहते हैं कि इस प्रकार का पहला प्रोजेक्ट जो है नाले से गैस बनाने का, वो हम मुंबई में निर्माण करना चाहते हैं. मुंबई में जो मीठी नदी है उसका एक प्रकार से नाला बन गया है. तो हम हमारे पार्टी के लोगों को ये कहा है और उद्धव जी की भी सहमति है. मोदी जी का ये सपना है कि नाले से गैस बनाना है और देश को ज़रूरत है. तो हम सरकार से कहेंगे, देवेंद्र फडणवीस को कहेंगे, मुंबई के मेयर को कहेंगे कि मीठी नदी पर नाले से गैस बनाने का जो प्रकल्प है, जो मोदी का सपना है मोदी जी का, वो हम वहाँ से शुरुआत करेंगे और देश में एक आदर्श बनाएंगे. और उसके लिए अगर कोई फंड की ज़रूरत है, सब्सिडी की ज़रूरत है, तो महाराष्ट्र की सरकार दे देगी. मोदी जी का सपना है, यही एक हमारे पास विकल्प है गैस की निर्मित करने का. और मैं मोदी जी का आभारी हूँ, इतना बड़ा संशोधन किया है और इस युद्ध में वो काम आ रहा है. गैस के प्राइस भी जो है वो बढ़ रहे हैं. एयरलाइंस, कई
तो सरकार क्या कर रही है? भारत की सरकार क्या कर रही है? उसका अगर कोई व्यापार कर रहा है ये संकट का, तो ये भारत की सरकार को समझना चाहिए। तो हम क्या वापस बैलगाड़ी से भागे जाएंगे क्या? मोदी यही चाहते हैं। चलिए, थैंक यू वेरी मच। सर, ममता बनर्जी ने अपना प्रोटेस्ट खत्म कर दिया है, लेकिन कहा है कि जंग अभी जारी है। और सीईसी का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि कोई भी जेन्युइन वोटर जो है उसका नाम नहीं काटा जाएगा। देखिए, चुनाव आयोग जो है ये भारतीय जनता पार्टी की कठपुतली है। चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। हम उनके ऊपर विश्वास नहीं रख सकते। खास करके आज के जो चुनाव आयुक्त है, चुनाव आयोग है, मिस्टर ज्ञानेश कुमार, उनके बारे में तो दर्दी नई नई कथा दंत कथाएँ सामने आती है। तो ठीक है, सर यूएस सेक्रेटरी जो है, भारत अच्छा एक्टर है। मैंने अभी उसका ऊपर जवाब दिया है कि यूएस के प्रेस सेक्रेटरी मिसेस कैरोलिना ने कहा है कि भारत देश एक अच्छा एक्टर है, यानी प्रधानमंत्री मोदी को वो बोल रही है। जो हम बोलते हैं वही करते हैं, वैसा ही करते हैं, वैसा ही करते हैं। हमने कहा भारत को रशिया से तेल खरीद लो, तो रशिया से तेल खरीद कर। हम जब कहते हैं रशिया का तेल खरीदी बंद करो, तो बंद करता है। तो भारत एक अच्छा एक्टर है। ये बात अगर व्हाइट हाउस से कही जाती है तो देश के प्रधानमंत्री का और हमारे देश का भी ये अपमान है। सर, रेलवे में जो खाना मिलता है वो गैस की आपूर्ति न होने की वजह से रेलवे खाना में अफेक्ट हो रहा है पैसेंजर। तो अभी रेलवे ट्रैक के बाजू में जो गटार और नाले हैं, वहाँ से भी हमको गैस बनाना पड़ेगा। जो मोदी जी की इच्छा है कि खाना ख़त्म हो गया तो रेलवे को जहाँ गटार है, जहाँ नाला है, वहाँ रेलवे को रुकवा दीजिए। फिर पेंट्री के लोग जाएंगे नीचे और वहाँ की जो नाला और गटार है वहाँ से गैस लेकर वापस अंदर आएंगे और खाना बनाएंगे। ये मोदी जी का बहुत बड़ा संशोधन है और इस संशोधन के लिए मोदी को साइंस में नोबेल पुरस्कार देना चाहिए अभी। और उसके लिए ईरान और इजराइल का जो युद्ध है उसको भी धन्यवाद देना चाहिए कि इतना बड़ा संशोधन सामने आ रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।